अगं दीदी ऐक ना, आपल्याला पण कोणतरी दत्तक घ्यायला येईल ना, ज्याच्याकडे खूप पैसे असणार, तो खूप श्रीमंत असणार. हो ना, मग आपल्याकडे पण छान छान कपडे, छान छान खायला आणि सगळं असणार. पण ते कधी येणार आहेत आपल्याला दत्तक घ्यायला? बाळांनो, पैशांनी जर सुखी राहता आलं असतं तर कोणताच श्रीमंत आज दुःखी नसता. आई वडिलांनी आपल्या सोयी पूर्ण करण्याच्या ऐपतीचं असण्यापेक्षा आपल्याला सुखी ठेवण्याच्या ऐपतीचं असायला. आणि काळजी करू नका, तुम्हाला सुखी ठेवण्याची काळजी देवाला आहेच. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग जल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट झालंय एकला. दे जरा उशीर सोड दोष काय धीर राग संपदा पहाट होईल पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. जरी शिवली जात नसेल फाटकी ही झोळी, रात असेल पूर्ण निराशेची काळी, तरीही पैशांनी नाही बांधली जाणार सुखाची शिदोरी. फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरण तिला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला उन्हाची गाठ पदराला. होईल पुन्हा मनाशी जागर खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वारंवारच्या पाऊल रोखू नको. साड घाली दिस उद्याचा नव्याने साड गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. आईच्या मायेचा हात ऊब देतो प्रेमाची, आणि बापाचा पाठीवरचा हात जाणीव करून देतो संरक्षणाची. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट झालंय एकला. दे जरा उशीर सोड दोष काय धीर राग संपदा पहाट होईल पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. Wow, that was truly breathtaking. The way they portrayed emotions, let's give them another round of applause. I am sure everyone here was moved by this performance. Now I would like to hand over the mic to my co-anchors Maitri and Ansh. हम यहाँ पर अपने एक्स टीचर्स का भी सम्मान कर रहे हैं. मैं यहाँ पर वर्का मिस जिन्होंने इतिहास पढ़ा है, नहीं इतिहास रचाया भी. सो मैडम कम ऑन द स्टेज. आदरणीय दुबे स्नेहा मैडम वाइस प्रिंसिपल, आपके हाथ से वर्का मैडम का सम्मान करना है. हेलो प्रदीप चव्हाण सर, प्रदीप चव्हाण सर,
अंश, मला सांग, महाराष्ट्राची जर एका शब्दात ओळख करून द्यायची असेल तर तू काय सांगशील? महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी म्हणजे काय? मैत्री, शिवाजी नाही बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं. काय? छत्रपती शिवाजी महाराज. पंकज सर तर मग ऐका आता, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? जो 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्यांची एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि शत्रूंच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाला समोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात ना, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. वाव, छत्रपती शिवाजी महाराज.